नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी काही असं काही तसं या सदरात हा व्हिडिओ बनवत आहोत. मित्रांनो, खरं म्हणजे केवळ शेतकऱ्यांसाठीच नाही तर समस्त जनतेसाठी. कारण आपण शेतकऱ्याला जनतेचा त्राता मानतो, अन्नदाता आहे तो. म्हणून 2 दिवसापासून सुरू असलेला जो पाऊस आहे तो अत्यंत तारक असा ठरलेला आहे. खरं म्हणजे शेतकऱ्याची जी मशागतीची कामं आहेत उन्हाळ्यातली, ती कधीचीच पूर्ण झालेली आहे. अगदी मृगातच जरी पाऊस आला असता सुरुवातीलाच, तरी त्याच्या पेरणीला त्यानं प्रारंभ केला असता. पण वाट पाहू नये, वाट पाहून सुद्धा थोडासा निसर्ग कोपल्यासारखाच होता. पावसाचा मागमूस दिसत नव्हता. शासनानं सुद्धा असं सांगितलं होतं की बाबा तुम्ही पाऊस चांगला पडल्याशिवाय पेरण्या करू नका, कारण पेरणी वाया जाऊ शकते. थोड्याशा पाण्याच्या भरोश्यावर, पावसाच्या भरोश्यावर जर पेरण्या कराल तर ती पेरणी उलटू शकते. आणि खरंही होतं ते. तरी काही आमच्या शेतकरी मंडळींनी जी हळद लावणी असते ना, ती थोड्याशा पाण्याच्या भरोश्यावर लावली. त्यातली काही खराब झाली असेल, नाही असं नाही, आणि काहींना दिलासाही मिळाला असेल. तर असा 2 दिवसापासून सुरू असलेला जो पाऊस आहे तो मान्सूनचाच पाऊस आहे असंही सांगितलं गेलेलं आहे. हवामान खातं किंवा मग हे जे खाजगी सांगणारे आहेत त्यांच्यावर भरोसा वाटत नाही. हवामान खात्यावरही वाटत नाही. खरं म्हणजे शेतकऱ्याचेच काही तोडगे असतात. यावर्षी पाऊस लांबतो आहे आणि म्हणून मग सगळं माध्यमसुद्धा, म्हणजे वेगवेगळी जी माध्यमं आहेत आपली, ती सगळी माध्यमंसुद्धा चिंता व्यक्त करू लागली की बाबा यावर्षी कोणता तो निनो आलेला आहे आणि त्याच्यामुळे मग पाऊस लांबणार किंवा मग पाऊस पडेल तरी कमी पडेल आणि त्यामुळे मग दुष्काळ आपल्याकडे पडणार आहे. अर्थात तो काही जिल्ह्यामध्ये आहे. आता ते ते जिल्हे काय बिचारे, त्यातले काही आता सोलापूरसारखे जे पर्जन्य छायेमध्ये असणारे जिल्हे आहेत ते कायमचेच दुष्काळी वगैरे अशा पद्धतीचे असतात. असो, शेतकरी डगमगत नाही, तो निराश होत नाही, तो हताश होत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी तो तयार असतो. कारण त्यानं हे आधी भोगलेलं आहे. हे आत्ता माध्यमं आली, वेगवेगळी ही डिजिटल माध्यमं आली आणि प्रसार होतो आहे त्या गोष्टीचा. म्हणूनच नाही तर याच्या आधी अर्थात मला कळते, मी लहान होतो त्यावेळेस, म्हणजे माझं वय आता 78 सुरू आहे. म्हणजे ही गोष्ट आहे कदाचित 70 वर्ष आधीची, म्हणजे कळता होतो मी त्या काळात. आणि असं वारंवार व्हायचं. दर 2-3 वर्षाला 2-3 वर्षाला पाऊस असा लांबायचा, लवकर यायचा नाही. आणि मग गावाकडे असं म्हटलं जायचं की बाबा आता पाऊस काही येत नाही. जोपर्यंत पंढरपूरच्या आखाडीची जत्रा पडतच नाही, म्हणजे लाही फुटत नाही. लाही फुटणे याचा अर्थ काय की तिथे दहीहंडी फोडली जाते आणि दहीहंडीचा जो काला आहे तो घेतला जात नाही आणि तो घेऊन लोक परत येत नाहीत, तोपर्यंत पाऊस येणार नाही. आणि ह्या प्रकारात जे मृगानंतरचं आर्द्र नक्षत्र आहे ते नक्षत्र सुद्धा जायचं. बऱ्याच वेळा फार उशिरा पेरण्या झाल्या, फार उशिरा पेरण्या झाल्या. आणि काही काही वेळा तर असं होऊ नये, नंतर मग पाऊसही आलाच नाही, पाहिजे त्या वेळेला आला नाही, पाहिजे त्या प्रमाणात आला नाही. माझ्या डोळ्यानं मी असे दुष्काळ पाहिलेले आहेत, अनेक दुष्काळ पाहिलेले आहेत. पण शेतकरी ठाम आहे, तो डगमगलेला नाही. आता अलीकडे काय व्हायला काही समजून नाही राहिलं, पण शेतकरी आत्महत्या करतायत. त्या काळात आत्महत्या वगैरे काय नव्हत्या शेतकऱ्याच्या, हो, काहीही नव्हतं असं.
आता हे नवीन सत्र सुरू झाल्यासारखं काय त्यात आता काही वेगवेगळे कारणंही सांगितली जातात. पण शेतकऱ्याला त्याच्या मालाला जो भाव पाहिजे असतो तो दिला जात नाही. याच्यात शासन दोषी आहे. व्यापारी त्याची लूट करतात. शासनाचं लक्ष नाही. शासनाकडून मिळणाऱ्या ज्या काही योजना आहेत त्यात पूर्णतः भ्रष्टाचार आहे. त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्याला पाण्याची आवश्यकता असते. म्हणजे एक तर तुम्ही ते धरणाचं द्या, कालव्याचं द्या, कशाचंही द्या. बोर किंवा मग विहीर, त्याला वीज लागते. ती वीज नीट येत नाही. रात्री बेरात्री शेतकऱ्यासाठी वीज येते आणि मग त्याला अंधारात दारं धरावं लागते. बरेचदा साप गुंडाळतात पायाला, साप चावतात, त्यातही शेतकरी मरण पावतो. हे सगळं असं एक विचित्र पद्धतीचं एक जगणं शेतकऱ्याच्या नशिबी आलेलं आहे. त्यात मग निसर्ग तर आहेच, तो पहिलाच लहरी आहे. त्याचा कोण राजा आहे? त्याला वाटेल तसं तो करतो. आणि मग अलीकडे जे हे सुरू झालं ना, शेतकऱ्याला कर्जमाफी वगैरे, मी त्याचं समर्थक नाही. हे करायलाच नाही पाहिजेत. लाभ घेणारे कमी आहेत. ज्यांना खरोखर लाभ पाहिजेत असे कमी आहेत. आणि असे धनदांडगे शेतकरी अनेक आहेत की जे एकदा कर्ज काढतात बँकेचं की मग ते बुडवण्यासाठीच ठेवून देतात. तसं 3, 4, 5, 6 वर्ष. आणि त्यांना माहिती असते की सरकार कधी ना कधी तरी माफ करणार. आणि तसं होत आलं आतापर्यंत. ही गोष्ट जे खरंच गरजू शेतकरी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत वाईट अशी गोष्ट आहे. हेही व्हायला नाही. तर मित्रांनो, गेले 2 दिवस पाऊस ज्या सातत्यानं पडायला पाहिजे, लागोपाठ पडायला पाहिजे तसा पडलेला नाही. अधूनमधून पाऊस येतो. आभाळ आहे. पाऊस येतो तेव्हा गरजते, ही विजाही चमकतात. पण ज्या जोरकसपणे पावसानं पडायला पाहिजे तसा त्याही वेळेस तो पडत नाही. काहीतरी आपला पाऊस 5-10 मिनिटं पडतो थोडासा जोरात आणि मग झिम 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 असं सुरू होतं. काही असू ते, माझ्या गावाकडे कालपासून पावसानं बऱ्यापैकी हजेरी लावलेली आहे. परवाच्या दिवशी अर्धा घंटा पाऊस झाला. बरीच शेतं भिजली. लोकांनी काल लगेच हळदी लावायला सुरुवात केली. पहा, म्हणजे शेतकऱ्याला दम नाही पडत. आणि रात्री सुद्धा 1.5 घंटा पाऊस झाला. आमच्या मला शेतीत मदत करणारा जो आमचा पवन आहे त्यानं मला कळवलं सकाळी की पाऊस आता चांगला झालेला आहे. तर आम्ही आता आज किंवा मग उद्या, आज नाही जमलं तर उद्या आमचं हळदीच्या लावण्याचं काम चालू करणार आहोत. म्हणजे शेतकरी आनंदित झालेला आहे आणि तो व्हायलाच पाहिजे. त्याने का आनंदी होऊ नये? जीवन म्हणजेच पाणी. जर पाणीच नसेल, पाऊसच नसेल तर कसं काय शेतकरी पीक घेणार? आणि पीकच हाताशी नाही आलं तर मग काय खरं आहे? त्यामुळे जगणं सुसह्य होण्यासाठी पावसाची आपल्या इथे अत्यंत आवश्यकता आहे. आणि अनेक कवींनी त्याच्यावर कविता लिहिलेल्या आहेत. अनेकांनी लिहिलेल्या आहेत. अर्थात मी पण बऱ्यापैकी कवी आहे. मी त्याच्यावर कविता लिहिलेल्या आहेत. पण कवितेतले शब्द हे काही त्या काय ते मेघ मल्हार म्हणणारे त्यांच्यासारखा काही प्रभाव पावसावर टाकत नाहीत. हे नुसते पोकळ बुडबुडे असतात. कवी आपल्या भावना व्यक्त करतात आणि त्याच्यापासून फारसं काही असं प्रभावी असं काही होत नाही असं लक्षात येतं. तरी पण ठीक आहे, त्याच्यातूनही त्यांच्या भावना ते व्यक्त करतात. शेतकऱ्यांसाठी जी काय थोडीशी त्यांच्या मनामध्ये तळमळ आहे ती त्यातून व्यक्त होत असते. तर असो मित्रांनो, गेल्या 2 दिवसातल्या या पावसाने वातावरण बदललेलं आहे.
ज्या लोकांना पेरण्या करायच्या आहेत ते पेरणी करण्यास पुढं आलेले आहेत. ज्यांना हळदी लावायची आहेत ते हळदी लावण्यास आता प्रारंभ करत आहेत आणि अत्यंत आनंदाचं असं वातावरण शेतकऱ्यामध्ये पसरलेलं आहे. म्हणून पावसाला आणखी एकदा विनंती, येरे येरे पावसा तुला देतो पैसा.